नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. संयोगिता नामदेव साबळे या वहिनींना भेटणार आहोत. रचना गार्डन, लोणावळा, बांगरवाडी परिसरातलं हे ठिकाण. इथे जाऊन आपण त्यांना बोलतं करणार आहोत. चला भेटूया साबळे कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी नेसली मी साडी नवी, नामदेवरावांनी घेतल्या किती जरी पैठणी, तरी आदेश भाऊजींकडून एकतरी हवी. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नामदेव साबळे. नमस्कार. हे माझे बाबा नमस्कार. प्रभाकर गोकुळे. माझा मोठा मुलगा यश. नमस्कार. आई. नमस्कार. हा छोटा मुलगा. नमस्कार. माझी बहीण कोल्हापूरवरून आली का, हो, हो. आणि तिचा मुलगा. हो. ही माझी मैत्रीण, बेस्ट फ्रेंड नमस्कार. स्वरूपा. ही मैत्रीण आहे. हो. आणि तिथं तिची मागे मुलगी आहे. बरं बरं. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण हो तुमचं? इथलंच आहे, लोणावळ्यातलंच आहे. घरी कोण कोण होतं? आम्ही शिक्षण चुलत्यांकडे केलं. बरं. आई वडील गावाला असतात, चाकण. तुमचं बालपण? माझं बालपण हडपसरमध्ये गेलं. मग घरी कोण कोण होतं? घरी आई वडील होते, त्याच्यानंतर छोटा भाऊ आणि छोटी बहीण होते. आम्ही चौघांचं कुटुंब होतं. आणि मग लग्नाचं कसं काय जमलं? लग्नाचं अरेंज मॅरेज आहे. मी कधी म्हटलं love marriage? नाही, आई वडिलांच्या संमतीने केलं. हो. म्हणजे ऍक्च्युली माझा डिप्लोमा झालं होतं इंजिनिअरिंग, आणि मला लगेच लग्न नव्हतं करायचं. पण माझ्या बाबांची खूप इच्छा होती की आत्याचाच मुलगा आहे, तर त्यांची खूप इच्छा होती की आत्याच्या घरात एकतरी मुलगी द्यायची अशी. तर ह्यांना सहज बोलवलं त्यांनी आमच्या घरी हडपसरमध्ये. मला असं सांगितलेलं की जस्ट पाहुणे येणार आहेत वगैरे. तुम्हाला माहिती होतं आज कशासाठी बोलवलंय तिकडे? माहित होतं. माहिती होतं. गेल्यावर काय झालं? काय ना, पाहण्याचा कार्यक्रम झाला. हा. 7-8 दिवसात रिप्लाय कळवून टाकला त्यांना. तुम्हाला अंदाजच नव्हता की हे मला तुम्हाला बघायला आले? असा अंदाज नव्हता. माझ्यासाठी नव्हतं आलेलं हे स्थळ आधी ऍक्च्युली. मग त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलेली. मग कॉलेजवरून आली ज्यावेळेस, तर हे सगळे जेवण करत होते घरामध्ये. आत्यांशी ओळख होती फक्त, म्हणजे यांच्या आईशी. आणि ह्यांना मी त्या दिवशी पहिल्यांदाच पाहिलं. मग नंतर माझ्या बाबाने, आणि म्हणजे माझे जे गुरु आहेत, आमचे फॅमिली गुरु आहेत, त्यांनी सांगितलं की तू रेडी हो. तर मी रडायलाच लागले. म्हणजे नाही का, मला असं एकदम शॉकच दिला यांनी की तुला दाखवायचंय म्हणून असं. मग बाबांनी मला सांगितलं की तू त्या घरी खूप सुखी राहशील, त्या घरी तुला काहीच कमी पडणार नाही, तू रेडी राहा. मग मी म्हणजे रेडी झाले. तरी माझं मन असं आतमधून हे होत होतं, कारण माझं इंजिनिअरिंग झालं होतं. तर माझी अशी इच्छा होती की मला इंजिनिअरच मुलगा पाहिजे. मी पप्पांना सांगितलेलं तसं. पण त्याच्यानंतर मग आम्हाला दोघांना थोडा वेळ बोलायला दिला आतमध्ये. मग आम्ही एका रूममध्ये बोललो थोडंसं. मग ते तर काय म्हणजे खूप शांत आहेत, काहीच बोलत नव्हते. मग मी त्यांना सांगितलं. आता सुद्धा त्यांना बोलायला मग त्यावेळेला त्या जे काही तुम्ही 10 मिनिटं बोलला त्यावर निर्णय झाला? त्यावरून थोडं असं मनात क्लिक झालं की छान आहे. म्हणजे तेव्हा तुमचा व्यवसाय काय होता इथे? मी नोकरीला होतो. नोकरीला होते. आता काय करता? आता व्यवसाय, हॉटेल व्यवसाय. अरे वा. काय काय मिळतं तिकडे? नाश्त्याचे सगळे पदार्थ. अरे रे, उगाच केला. येताना तिकडेच थांबायला पाहिजे होतं. मग वहिनी तुम्ही काय करता आता? ऍक्च्युली मी एका कंपनीत जॉब करत होते 14 वर्ष. आता मी वर्क फ्रॉम होम करते. म्हणजे जसे की वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत ते करते. आणि माझं स्वप्न आहे की एक माझी स्वतःची कंपनी असावी. अरे वा. शुभेच्छा आणि तथास्तु. पण मला सांगा, तुम्ही एकमेकांना बघितलं, बोललात 10 मिनिट आणि मग लगेच लग्नाचा निर्णय? नाही, मी लगेच नाही सांगितलं. मी पप्पांना म्हटलं मला थोडा वेळ द्या. तरी म्हणजे ते असं माझ्याशी काहीच नाही बोलायचे. मग आई थोडंसं सांगायची वगैरे त्यांच्या घरी कसं आहे असं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फोनवर, म्हणजे ह्यांनी एकदा फोन केलेला, मग आम्ही बाहेर पण भेटलेलो. काय हो? कुठे 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 भेटला होता? पर्वतीला भेटलेलो. त्यांना बोलू द्या हो, आज तरी बोलू द्या. काय हो, कुठे? पर्वतीला भेटलो. पर्वतीला. तेव्हा तरी दडपण होतं, तेव्हा तरी बोलला होतात का? आता गप्पा आहात तसेच गप्पा होता? नाही, जस्ट चर्चा केली की म्हणजे कशा प्रकारे. बरोबर. पुढे किती वर्ष झाली हो लग्नाला? 17-18 वर्ष झाली. बरं, मला सांगा, वहिनी कधीच चिडत नाहीत, त्याचं काय कारण?
कधीतरी चिडतात. तर तुम्हाला असं म्हणायचंय मला मिळालेली इन्फॉर्मेशन खोटी आहे? कधीतरी चिडतात. कधीतरी, एरवी नाही. हो ना. पण ठीक. पण साधारणतः हे नेहमी फिरायला वगैरे घेऊन जातात उत्साहाने, वर्षातनं एकदा वर्षातून जातो एकदा आम्ही दोनदा आम्ही बाहेर जातो. ट्रिप जातो कुठेतरी बाहेर जातात. बाहेर जातो. मग आता पुढचा एक खेळ आहे. त्या खेळामध्ये तुम्हाला एक म्हणजे वाद्य देणार आणि तुम्ही दोघे एकमेकांना बक्षीस मिळवून देणार का आम्ही बघणार, आणि सगळ्यांनी ओळखायची गाणी. तर बघूया काय होणार, बक्षीस मिळणार का? 2000 रुपयाचं पहिल्या टप्प्यावरचं हे बक्षीस वहिनींना मिळवून देणार का घरातले, बघूया. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार आहे दोघांपैकी? हा, चला बघूया पहिलं गाणं कुठलं. तुम्ही ओळखा सगळे? ऍक्टिंग केलं तर चालते ना? नाही, गाणं ओळखायचंय आणि हिंदी गाणं आहे, हिंदी. एक दोन तीन. हिंदी गाणं आहे, हिंदी. म्हणा म्हणा म्हणा. घोड़े पे दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 दुम के दौड़ा. अभिनंदन. Thank you. पहिलं 500 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. Thank you. अभिनंदन. आता या दोन गाण्यांपैकी कुठलं गाणं आहे बघूया. हे हिंदी गाणं आहे, सोप्पं आहे, वाजवा बघूया. हिंदी गाणं आहे. वा, जमतंय जमतंय. बरोबर, परत एकदा. हा म्हणा म्हणा म्हणा. कुठलं? नाही, परत वाजव. हिंदी बोला. हिंदी आहे. कोणतं आहे? परत एकदा 1 2 3 म्हणा. 1 2 3 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करूं गिन 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 के इंतजार आजा पिया आई बहार. हे पुढचं 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि आता हे तिसरं तर राहिलेलं गाणं आहे, मराठी गाणं आहे. कोण वाजव? घ्या तुम्ही, हे घ्या. दोघांची जोडी बघूया. हा, वाजवायचा. मराठी गाणं आहे. तुम्ही वाजवणार? ऐका, परत नीट ऐका, घाई नका करू. मराठी गाणं. बोल नका, बरोबर वाजवत आहे. पुढचं पण वाजवा ना जरा. पुढचं वाजव. परत एकदा. दहा, येते. 9 8 नाही. 7 6. परत एकदा 5 परत एकदा वाजवत राहा. 4 3. हा बरोबर आहे. नाही नाही ते आधी वेळ संपली. रुपेरी वाळू माडांच्या मनात येना. केवड्याच्या मनात नाही हो. कोण कोण तुमच्या मदतीला धावून येत आहे मला बघायचंय. स्वरूपा देशपांडे. आणि हे नाव कोणाचं आहे? संजीवनी गणेश जगताप. अरे वा. नमस्कार. नमस्कार. कधीपासूनची तुमची ओळख आहे? 10 वर्ष झाले आम्ही दोघी मैत्रिणी आहोत. कुठे राहता तुम्ही? भांगरवाडीतच राहतो. बांगरवाडी. हं. कशी ओळख झाली तुमची? तशी असे एका कार्यक्रमात भेटलो तिच्या वास्तुशांतीला आणि त्यानंतर मग ट्युनिंग जुळत गेलं आणि मैत्री वाढत गेली. पण काय सांगाल, कसा आहे स्वभाव? बिंदास
आणि मनमिळावू आणि प्रत्येकाला असं सपोर्ट असतो तिचा की पुढे ढकलण्यासाठी कुठलीही मैत्रीण असू दे मग त्यांना पुढे ढकलतात. म्हणजे हो टोटल सपोर्ट असतो कुठल्याही कार्यक्रमात म्हणा किंवा कुठल्याही याच्यासाठी ती पुढे प्रत्येकासाठी मागे उभी असते आणि एक मदतीला. मैत्रीण म्हणून काय वाटतं की स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडी घाई असते प्रत्येक गोष्टीची, ती थोडी संयमाने म्हणजे विचार करून करायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे, कसा आहे स्वभाव त्यांचा? ती माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यामध्ये आल्यानंतर माझी पहिली मैत्रीण आहे ती. कशी झाली मैत्री? ऍक्च्युली माझे मिस्टर आणि तिचे मिस्टर बेंच पार्टनर आहेत आणि त्याच्यानंतर आता बाहेर वगैरे कुठे जरी जायचं असेल ट्रिपला तरी त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली एकत्र जातो. तिचा स्वभाव म्हणजे खूप छान आहे, म्हणजे तिला लिडिंग करायला खूप आवडतं. ती आमचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण ती खूप छान आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेते. केवढं कौतुक. हं? जरा बहिणीकडे द्यावं. तुम्ही कुठे असता? मी कोल्हापूरला असते. काय सांगणार तुमच्या बहिणीबद्दल? ते प्रत्येक गोष्टीत असं सपोर्ट करते की हा मला हे करायचंय, हा तू कर, मी आहे तुझ्या बरोबर, असं म्हणजे एक आईसारखीच आहे असं. बरं. हा मग तुम्ही इतक्या लांब असता पण तुमच्यामध्ये कायम बोलणं सुरू असतं? होय, बोलणं सुरू असतं. आणि जसं यांनी सांगितलं की थोडी घाई आहे, हा. थोडंसं. तुम्ही काय सांगणार? तसं आहे तिच्यात थोडंसं. हा. थोडं तिने जरा कंट्रोल करायला पाहिजे. म्हणजे कोणती गोष्ट, हा ही गोष्ट की ती लगेच करणार, असं विचार नाही करणार की त्याच्यात म्हणजे चांगली आहे किंवा नाही असं. आणि भाऊजींबद्दल काय सांगाल तुमच्या? दाजी आमचे एकदम शांत आहेत. हा दाजी हा म्हणजे छान स्वभाव आहे त्यांचा. पण सगळं छान आहे, होय, छान आहे, आनंदात मस्त. आहात, बरोबर आहे. हम्म. तुमचं काय म्हणणं आहे या बहिणीबद्दल? तुमच्या लहानपणापासून कसा स्वभाव आणि काय? लहानपणापासून म्हणजे तिने जसं सांगितलं ना की ती लहान जरी असली ना तरी तिला सगळ्या गोष्टींची आवड होती, म्हणजे स्वयंपाकात वगैरे. त्याच्यात मला अजिबात आवड नव्हती. म्हणजे ती घरातलं पण घरकाम पण जास्त सगळं करायची आणि मी इंजिनिअरिंगला असल्यामुळे मी फक्त अभ्यासच करायची. मग आई मला ओरडायची, कधी कधी आईचा ओरडा पण खाल्लाय की ती बघ ती. त्यानंतर चांदीचा कुंकवाचा करंडा आणि तिसरं बक्षीस चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती. मिस्टर, बहीण आणि मैत्रीण तीनही बक्षिसं एका मिनिटात आणणार का? बघूया. पहिलं वाक्य, दरवाजात स्वागतासाठी रंगीबेरंगी ही लागतेच. रांगोळी. वेळ सुरू झाली. रांगोळीच्या इथे. जा लवकर. बाहेर आहे का? नाही तर आतमध्ये तू ठेवली कुठं? नाही, ते काढून झाल्यानंतर बघा आतमध्ये असेल. आतमध्ये बघ, स्वरूप आत आहे. लवकर, 10 फ्रीजच्या सेकंद शेजारी जा झाली, लवकर या. फ्रीजच्या शेजारी भेटली का? या लवकर. भेटली. अरे वा. 20 सेकंद झाली, आता 40 सेकंद तुम्हा दोघांना आहेत. विजेत्यांचा पुरस्कार
मेडल मेडल अडकवलेत बघ इथं ह्या कपाटाच्या मागे, कपाटाच्या शेजारी आहेत बघ, कपाटाच्या शेजारी. 30 सेकंद झाली, लवकर भेटले का? भेटले. अरे तेव्हा टोटल 1 मिनिट. फक्त 17 सेकंद आहेत तुमच्यासाठी. टायपरायटरची जागा आता कोणीतरी घेतली. कम्प्युटर जा लवकर, पळा लवकर. 10 9 लवकर लवकर 8 7 6 लवकर. 5 भेटली, हो. पहिलं चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अरे वा, अभिनंदन. थँक्यू अभिनंदन. थँक्यू चांदीची अन्नपूर्ण घरात. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. आणि आता बोला बाबा. अतिशय चांगल्या स्वभावाची, सुंदर आणि खूप जिद्द होती शिकण्याची, परंतु माझ्याकडून ती पूर्ण होऊ शकली नाही. मला 2 मुली आणि 1 मुलगा. मुलगा सध्या ऑस्ट्रेलियाला असतो, सिडनी या ठिकाणी. चांगल्या स्वभावाची मला पुन्हा मिळालेली आहेत. जावई जावई दोन्ही चांगले आहेत, हा एकदम चांगले, एकदम चांगले. एक तांबडा एक रस्सा, सर्व्हिस. पांढरा रस्सा. यांनी स्वतः इस्सार कंपनीमध्ये सर्व्हिसला होते. सर्व्हिस सोडून मग हॉटेल व्यवसाय सुरू केला. आणि धाकटे जावई कागलला किर्लोस्कर ऑइल इंजिनमध्ये मॅनेजर आहेत. समाधानी आहात तुम्ही? समाधानी आहे. एकदम. द्या आईकडे जावयाबद्दल. जावा एकदम छान आहेत, मनमिळावे आहेत, शांत आहेत. आमची मुलगी जरा आई बरोबर बोलताय तुम्ही. तिला राग खूप येतो लगेच. होय, हा, राग येतो लगेच, मुलांवर चिडते ते. मग राग ते कमी चिडायला, करायला हा, पाहिजे ना. चिडायला नाही पाहिजे, समजून सांगायला पाहिजे मुलांना. ती जरा बाहेर जास्त हे असतं, म्हणजे कार्यक्रम आहे घरात पण तिने लक्ष द्यावं थोडं. होय ना, हा, तिला बाहेरचे कार्यक्रम खूप आवडत, मंगळागौर हे ते सगळं अरेंज करते. थोडं घरी पण हा, काम. घरी पण पाहिजे लक्ष मुलांच्यावर याच्यावर असं. जे गोष्ट इतक्या हा. वर्षात जावई हा. बोलू शकले नाही, आईने बोलल्यामुळे बरं झालं. जावाय खूप शांत आहेत आमचे जावायचं. एकदम. दोन्ही जावाय छान आहेत. आईने खूप चांगलं सांगितलं. बदल करायचा असेल तर कुठला करणार? हा, ती बरोबर बोलते. मला राग पटकन येतो, पण तेवढाच पटकन जातो पण. म्हणजे आता समजा 10-15 मिनिटापूर्वी राग आलेला असेल ना, तर आता माझ्या मनात काहीच नसतं. ऍक्च्युली माझा असा स्वभाव आहे की मी पटकन बोलून जाते, पण ते त्याच्यामुळे मनात काही राहत नाही. म्हणजे असं आत एक बाहेर एक असं नाही, नाही पण ते माझं. तेवढ्या वेळात समोरचा माणूस दुखावू शकतो ना. मी नंतर सॉरी पण बोलते. हे बरं आहे, आधी ओरडा आणि नंतर मलम लावा, हो ना. पण बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडं मी रागावर कंट्रोल करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. आणि ते घरात जरा हा, आता घरातच असते. ऍक्च्युली आधी जॉब करत होते त्यावेळेस जास्त बाहेर असायचे, आता जास्त उलट घरीच असते. होय ना. आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या सासू सासऱ्यांची मागेल, कारण ते गावी असतात. म्हणजे त्यांची इच्छा असते की मी मोठी सून आहे घरामधली, तर त्यांच्या इथे जास्त वेळ द्यायला पाहिजे वगैरे असं. पण मी म्हणजे मुलांचे, माझं आधी जॉब आणि मुलांचं शिक्षण, याच्यामुळे मी त्यांना जास्त वेळ नाही कधी देऊ शकले. त्याच्यामुळे मी त्यांची क्षमा मागेल. आणि धन्यवाद द्यायचे असेल तर मी माझ्या आई वडिलांना, बहिणीला आणि माझा छोटा भाऊ आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि सगळ्यात पहिलं थँक्यू तर मी माझ्या मिस्टरांना म्हणेल की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आतापर्यंत. आणि आई वडिलांनी पण खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांच्या सगळ्या कंडिशनमधून त्यांनी मला कधी जाणून नाही दिलं, मला खूप शिकवलं. म्हणजे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद, खूप धन्यवाद माझ्याकडे. तुम्ही आज क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला? आई वडिलांचीच मागेल मी पण, कारण पहिल्यापासून मी बाहेर शिक्षण केले आणि घरी लक्ष देता नाही आलं. ते आता आजारी असतात तरी प्रॉपर लक्ष नाही देत आहे. म्हणजे एवढं लवकर प्रयत्न करता येईल त्यांना त्याच्यातून बाहेर काढायचे प्रयत्न. आणि धन्यवाद सर्वांचीच दे, कारण सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळेच मी इथपर्यंत आहे. आई वडील, सासू सासरे किंवा नातेवाईक वगैरे सगळ्यांचे धन्यवाद. तुमचं काय म्हणणं, वहिनीने हा बदल केला पाहिजे का? रागावर थोडं कंट्रोल केला पाहिजे का? थोडासा कंट्रोल झालाच पाहिजे. होय ना. थोडा होतो, राग होतो, चिडचिड होती. चला, आईबाबांची आणि सासू सासऱ्यांची दोघांनी क्षमा मागितली आहे आणि त्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर ज्या ज्या गोष्टी ते करू शकलेले नाहीत त्या करण्याची त्यांची इच्छा आहे. ती इच्छा लवकर त्यांची पूर्ण हो, या घरामध्ये आनंद नांदो आणि केवळ सुख समृद्धी नांदून कायम या घरात भरभराट हो, असं ईश्वराचरणी मागणं. आणि या मागण्याबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांची.
आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. लोणावळ्यातला हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.